नमस्कार, मी आहे काजल. नागपूर शहरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांसह नागपूर समय मराठी बुलेटिनमध्ये आपले स्वागत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना. नागपूरच्या पार्टी पोलिसांनी बंद घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अद्याप फरार आहे. भवानीनगर परिसरात 25 जुलै रोजी बंद घर फोडून चोरी करण्यात आली होती. तक्रारीनंतर पार्टी पोलिसांच्या डीबी पथकाने तपास करून नरेश विके आणि राम सोनकुसरे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या गुन्ह्यातील तिसरा आरोपी इरफान शमशाद अन्सारी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या ओबीसी मंडल यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या विविध मागण्या मांडल्या. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी ओबीसी जातनिहाय जनगणना, महाज्योतीसाठी 1,000 कोटींची तरतूद आणि ओबीसींच्या 1,00,000 बॅकलॉग पदांची भरती करण्याची मागणी केली. या सर्व मागण्या ओबीसी मंडल यात्रेतून सरकारसमोर मांडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरातील युवांशी संवाद कार्यक्रमात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांना एआयच्या युगात विवेकाने विचार करण्याचा संदेश दिला. रेशीमबाग येथील कार्यक्रमात पुढे म्हणाले, मोबाईल आपण वापरायचा की मोबाईल आपल्याला वापरणार याचा विचार करा. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विवेकपूर्ण निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. नागपूरच्या धंतोली पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील चोरीचा गुन्हा अवघ्या 72 तासात उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून 2.25 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यशवंत स्टेडियम परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चोरी झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी 80हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे अमरावती येथील विश्वजित नेत्राज भोसले याला अटक करण्यात आली. आरोपीकडून 3 LED टीव्ही, 2 दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत पाहत राहा नागपूर समय. धन्यवाद.